नमस्कार, प्रभात मायक्रमआर्टमध्ये मी तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण बघणार आहोत मायक्रम तोरण। तुम्ही जर नुकतंच मायक्रम शिकत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की फायद्याचा ठरेल। इथे मी रेड मायक्रम 2 बंडल, ऑफ व्हाईट मायक्रम 2 बंडल्स घेतलेत। इथे मी रेड कलरच्या 60 कॉर्ड 1.5 मीटर कापून घेतल्यात आणि ऑफ व्हाईट कलरच्या 30 कॉर्ड 2.5 मीटर प्रमाणे कापून घेतल्यात। त्यानंतर 2 किचन रिंग मणी घेतलेत हे मी येलो कलरचे, इथे मला 108 मणी लागले। त्यानंतर हँगिंग बेल्स घेतलेत, लायटर आणि सीझर। इथं मी 1-2 मीटरची कॉर्ड घेतली आणि ती डबल करून 1 मीटर करून घेतली। आता दोन्ही टोकांना आपल्याला किचन रिंग अटॅच करायची आहे या पद्धतीनं। आता या लूप मधून दुसरं टोक बाहेर काढून घ्यायचं आहे म्हणजे ही किचन रिंग इथे अटॅच होते। आता मी दोन्ही टोकांना किचन रिंग अटॅच करून घेतलेली आहे। सुरुवातीला आता आपण ह्या कॉर्डला रेड कलरच्या 10 कॉर्ड ज्या आपण 1.5 मीटर प्रमाणे कापून घेतल्यात त्या अटॅच करून घ्यायच्या आहेत। आता ऑफ व्हाईट कलरच्या 10 कॉर्ड अटॅच करून घ्यायच्या आहेत। ऑफ व्हाईट कलरची कॉर्ड मी प्रत्येकी 2.5 मीटर प्रमाणे कापून घेतलेली आहे। त्यानंतर पुन्हा मी रेड कलरच्या कॉर्ड 10 अटॅच करून घेते। आता मी इथे पुन्हा रेड कलरच्या 10 कॉर्ड लावल्या तर 20 रेड कलरच्या कॉर्ड होतील। अशा मी सगळ्या 90 कॉर्ड इथे अटॅच करून घेतल्यात। सगळ्या कॉर्ड अटॅच करून झाल्यानंतर मी पहिल्या 4 कॉर्ड घेतल्या आणि तिथे एक स्क्वेअर नॉट मारून घेतली। आता मी पुढच्या प्रत्येक 4 कॉर्ड घेऊन स्क्वेअर नॉट मारून घेईन। आता इथे मी स्क्वेअर नॉट मारून घेतलेले आहे। आता 2 कॉर्ड आपल्याला सोडून देऊन 2 स्क्वेअर नॉटच्या मध्ये आपल्याला एक स्क्वेअर नॉट पुन्हा मारायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला ही दुसरी लाईन स्क्वेअर नॉटची पूर्ण करायची आहे। इथं मी स्क्वेअर नॉटची दुसरी लाईन कंप्लीट करून घेतली आहे। प्रत्येक 2 स्क्वेअर नॉटच्या मध्ये मी एक स्क्वेअर नॉट मारली आहे। आता ह्या लाईन मध्ये एक कॉर्ड सोडून मधल्या 2 कॉर्ड मध्ये मणी टाकून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला स्क्वेअर नॉट मारायची आहे। पुन्हा एक कॉर्ड सोडून मधल्या 2 कॉर्ड मध्ये मणी टाकल्यानंतर पुन्हा स्क्वेअर नॉट मारून घ्यायची आहे आणि ही लाईन आपल्याला इथे मणी टाकून कंप्लीट करायची आहे। मी इथे ही रो कंप्लीट करून घेतली। आता 2 कॉर्ड सोडून स्क्वेअर नॉट मारायचे आहे। 2 स्क्वेअर नॉटच्या मध्ये आपल्याला पुन्हा स्क्वेअर नॉट मारायचे आहे आणि ही लाईन आपल्याला इथे कंप्लीट करायची आहे। आता पुन्हा एक कॉर्ड सोडून मधल्या 2 कॉर्ड मध्ये मणी टाकून घ्यायचा आहे आणि स्क्वेअर नॉट बांधायची आहे। वरती ज्या पद्धतीने आपण मणी टाकून घेतले सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे मणी टाकून घ्यायचे आहेत। मणी टाकून झाल्यानंतर पुन्हा आपण एकदा स्क्वेअर नॉट मारून घेणार आहोत आणि आपली ही तोरण पट्टी तयार झालेली आहे। आता आपल्याला पहिल्या रेड कॉलम मध्ये डिझाइन तयार करायची आहे। त्यासाठी आपण रेड कॉलम मधल्या सेंटरच्या 2 कॉर्ड घ्यायचे आहेत
म्हणजे साईडला दोन्ही बाजूला 9 कॉर्ड उरतील। आता सेंटरच्या 2 कॉर्ड घेऊन त्यामध्ये आपल्याला आता एक मणी टाकून घ्यायचा आहे। मणी टाकल्यानंतर त्यातली एक कॉर्ड आपल्याला घ्यायची आहे आणि डाव्या बाजूची कॉर्ड अशी वरून मधल्या लूपमधून अशी बांधून घ्यायची आहे। पुन्हा सेम वरच्या बाजूने मधल्या लूपमधून बाहेर काढून इथे एक गाठ तयार करून घ्यायची आहे। पुन्हा दुसरी कॉर्ड घ्यायची आहे आणि सेम त्याच पद्धतीनं आपल्याला इथे गाठ मारून घ्यायची आहे। आता मणी टाकलेली सेंटरची दुसरी कॉर्ड घ्यायची आहे आणि उजव्या साईडला पाइपिंग करून घ्यायची आहे। सेंटरची जी कॉर्ड आहे ती थोडी तिरकी धरली तर आपल्याला इथे स्क्वेअर शेपमध्ये डिझाइन आपली तयार होईल। इथे मी सगळ्या कॉर्ड्सने पाइपिंग करून घेते। आता आपल्याला इथली पहिली कॉर्ड घ्यायची आहे आणि पहिल्या कॉर्डवरती वरती ज्याप्रमाणे आपण पाइपिंग करून घेतले सेम त्याच पद्धतीनं सगळ्या कॉर्ड्सने आपल्याला पाइपिंग करून घ्यायची आहे। आता सेम उजव्या बाजूला सुद्धा आपल्याला पाइपिंग करून घ्यायची आहे। आता इथे सेंटरला मध्ये आपल्याला 8 कॉर्ड ठेवायचे आहेत, दोन्ही बाजूच्या 4-4। आपल्याला मधल्या 8 कॉर्ड वरती स्क्वेअर नॉट मारायची आहे या पद्धतीनं। स्क्वेअर नॉट मारून घेतल्यानंतर आपल्याला 1 बाय 1 सगळ्या कॉर्ड खेचून घ्यायचे आहेत। त्यानंतर उजव्या बाजूची आपल्याला कॉर्ड घ्यायची आहे आणि उजव्या बाजूच्या कॉर्डनी आपल्याला पाइपिंग करून घ्यायची आहे। इथे आपल्याला डाव्या बाजूला 4 कॉर्ड घ्यायचे आहेत आणि उजव्या बाजूला 4 कॉर्ड घ्यायचे आहेत आणि पाइपिंग कंप्लीट करायची आहे। त्यानंतर मी डाव्या बाजूची कॉर्ड घेईन आणि इथे ही पाइपिंग कंप्लीट करून घेईन।
पुन्हा दुसरी कॉर्ड सुद्धा पाइपिंग करून घ्यायची आहे। अशा दोन्ही बाजूच्या कॉर्ड तयार करून घ्यायच्या आहेत। तयार झाल्यानंतर ही डिझाइन अशी दिसेल। पुन्हा आपल्याला आता व्हाईट कॉलम मध्ये पहिली जी डिझाइन तयार केली सेम डिझाइन आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे। मधल्या दोन कॉर्ड मध्ये मणी टाकून घ्यायचा आहे आणि ही डिझाइन आपल्याला अशी तयार करून घ्यायची आहे। इथे तयार करून घेतले। पुन्हा रेड कॉलम मध्ये मधी मणी टाकून घ्यायचा आहे आणि अशीच डिझाइन आपल्याला पुढच्या रेड कॉलम मध्ये करून घ्यायची आहे। आता रेड आणि व्हाईट कॉर्डच्या मध्ये मणी टाकून घ्यायचा आहे आणि सेम डिझाइन आपल्याला इथे कंप्लीट करायची आहे। दुसऱ्या कॉलम मध्ये सुद्धा आपल्याला ही डिझाइन कंप्लीट करायची आहे। आता मी इथे काय करणार आहे आणि व्हाईट दोन्ही कॉर्ड कट करून घेणार आहे आणि व्हाईट कॉर्डला मी रेड कॉर्ड जोडून घेणार आहे आणि रेड कॉर्डला व्हाईट कॉर्ड जोडून घेणार आहे। म्हणजे जी डिझाइन तयार होते ती व्यवस्थित तयार होईल। मी ह्या दोन्ही कॉर्ड अशा जोडून घेते। आता पुन्हा आपल्याला इथे ही पाइपिंग कंप्लीट करून घ्यायची आहे। आता मी सेम दुसऱ्या बाजूची डिझाइन याच पद्धतीने तयार करून घेते। आता पुन्हा आपल्याला मध्ये व्हाईट कॉलम मध्ये आता डिझाइन तयार करायची आहे। मध्ये एक मणी टाकून घ्यायचा आहे आणि सेम आपल्याला ही डिझाइन इथे कंप्लीट करायची। आता ही अशी पूर्ण डिझाइन आपल्याला पुढच्या कॉलम मध्ये करून घ्यायची आहे। आता मी सेम अशी पूर्ण डिझाइन तयार करून घेतली आहे। आता इथे ह्या दोन डिझाइनच्या मध्ये आपल्याला एक स्क्वेअर नॉट मारून घ्यायची आहे म्हणजे ही डिझाइन मागे पुढे हलत नाही। मी इथे अशी स्क्वेअर नॉट मारून घेते। साइडच्या ज्या दोन कॉर्ड आहेत त्या मागे स्टिक करून घ्यायच्या आहेत। आता मी इथे गदामणी घेतलेत। एक्स्ट्रा कॉर्ड कट करून घेऊन त्यामध्ये मणी टाकायचा आहे आणि दोन कॉर्ड जोडून घ्यायचे आहेत। या पद्धतीने मी सगळ्या कॉर्ड्स मध्ये आता मणी टाकून घेते। म्हणजे हे आपलं तोरण आता तयार होईल। तुम्हाला ही तोरण डिझाइन कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा।
इथे मी सेम डिझाईन वेगळे कलर वापरून तोरण तयार केलेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या नवीन आणि युनिक डिझाईन सोबत। धन्यवाद।